आज आपण टू टू व सो दॅट हे समान अर्थ असलेले प्रकार समजून घेणार आहोत. टू टू व सो दॅटचा अर्थ इतका की नाही असा आहे. एखादी गोष्ट वा क्रिया करणे शक्य नाही हे सांगण्यासाठी टू टू व सो दॅटचा वापर केला जातो. तसेच व्यक्तीच्या स्वभावामुळे व शारीरिक असमर्थतेमुळे शक्य नसलेल्या गोष्टी सांगण्यासाठी टू टू व सो दॅटचा वापर केला जातो. टू टू काढून सो दॅट वापरताना पहिल्या टू ऐवजी सो घ्यावे, त्यानंतर विशेषण वा क्रिया विशेषण तसेच ठेवावे व त्यापुढील टू काढून दॅट घ्यावे. दॅटचा अर्थ ही असा होतो. वाक्यातील कर्त्यानुसार दॅट नंतर सर्वनाम घ्यावे. आता हे वाक्य समजून घेऊया. इथे शोभा इज टू वीक टू स्टँड या वाक्यात शोभा हा कर्ता मुलगी असल्याने आपण शी हे सर्वनाम घेतले आहे व टू टू च्या पहिल्या वाक्यात इज एम आर ही वर्तमान काळी क्रियापदे असतील तर दॅट नंतरच्या वाक्यात कॅन नॉट किंवा विल नॉट घ्यावे. इथे आपण शी या सर्वनामानंतर कॅन नॉट घेतले आहे कारण इथे टू टू च्या वाक्यात इज हे वर्तमान काळी क्रियापद आहे. टू टू च्या वाक्यात वॉज वर ही भूतकाळी क्रियापदे असतील तर दॅट नंतरच्या वाक्यात कुड नॉट वा वुड नॉट घ्यावे. मूळ टू च्या वाक्यातील काळ बघून सो दॅट च्या वाक्यात कॅन नॉट, कुड नॉट, विल नॉट, वुड नॉट घ्यावे लागते हे लक्षात ठेवा. टू टू च्या वाक्यात टू नंतर क्रुएल, लेझी, मायझर, प्राऊड यासारखी स्वभाव वैशिष्ट्ये दर्शवणारी विशेषणे आल्यास नकार दर्शवण्यासाठी वर्तमान काळ असेल तर कॅन नॉट ऐवजी विल नॉट घ्यावे. भूतकाळ असेल तर कुड नॉट ऐवजी वुड नॉट घ्यावे. जसे मंगल इज टू लेझी टू फिनिश हर होमवर्क ऑन टाइम. मंगल इतकी आळशी आहे की ती तिचा गृहपाठ वेळेवर पूर्ण करणे शक्य नाही. या वाक्यात लेझी हे विशेषण आल्याने आपण दॅट नंतरच्या वाक्यात विल नॉट घेऊन मंगल इज सो लेझी दॅट शी विल नॉट फिनिश हर होमवर्क ऑन टाइम हे वाक्य तयार केले आहे. टू टू च्या वाक्यात विशेषणानंतर फॉर मी असेल तर आय, फॉर हिम असेल तर ही, फॉर हर असेल तर शी, फॉर अस असेल तर वी, फॉर देम असेल तर दे, फॉर यू असेल तर यू, फॉर इट असेल तर इट घ्यावे. जसे टी इज टू हॉट फॉर मी टू ड्रिंक इट. चहा इतका गरम आहे की मी तो पिऊ शकत नाही. इथे हॉट या विशेषणानंतर दॅट घेऊन दॅट नंतर आय घेतले आहे. इथे फॉर मीचा बदल आय केला आहे. वाक्यात इज हे वर्तमान काळी क्रियापद असल्याने आय नंतर कॅन नॉट घेतले आहे व टी इज सो हॉट दॅट आय कॅन नॉट ड्रिंक इट हे वाक्य तयार केले आहे. टू टू च्या वाक्यात दुसऱ्या टू नंतर बी असेल तर वाक्यातील काळानुसार कॅन नॉट बी वा कुड नॉट बी घ्यावे. जसे दिस न्यूज इज टू बॅड टू बी ट्रू. ही बातमी इतकी वाईट आहे की ती खरी असणे शक्य नाही. इथे पहिल्या टू च्या जागी सो व दुसऱ्या टू च्या जागी दॅट घेऊन दॅट नंतर दिस न्यूज हा एकवचनी कर्ता असल्याने इट हे सर्वनाम घ्यावे व इट कॅन नॉट बी ट्रू असे पुढे जोडावे. या वाक्यात इज हे वर्तमान काळी क्रियापद असल्याने आपण कॅन नॉट घेतले आहे व वाक्यात मुळातच बी असल्याने कॅन नॉट नंतर बी घेतले आहे. दिलेले वाक्य जर भूतकाळी असेल तर दॅट नंतर इट कुड नॉट बी ट्रू घ्यावे. जसे दिस न्यूज वॉज टू बॅड टू बी ट्रू, दिस न्यूज वॉज सो बॅड दॅट इट कुड नॉट बी ट्रू. या दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखाच आहे. आता आपण सो दॅटच्या वाक्यात टू टू चा वापर कसा करायचा ते पाहूया. सो दॅटच्या वाक्याचे टू टू च्या वाक्यात रूपांतर करणे अतिशय सोपे आहे. आता हे वाक्य पहा. रीमा इज सो स्टुपिड दॅट शी कॅन नॉट अंडरस्टँड. या वाक्यात सो च्या जागी डबल टू घ्यावे व दॅट च्या जागी सिंगल टू घ्यावे. म्हणजेच विशेषणापूर्वी डबल टू व विशेषणानंतर सिंगल टू घ्यावे. टू नंतर शी कॅन नॉट काढून अंडरस्टँड लिहावे. रीमा इज टू स्टुपिड टू अंडरस्टँड हे वाक्य तयार करावे. आता हे वाक्य पहा. रीमा वॉज सो स्टुपिड दॅट शी कुड नॉट अंडरस्टँड. टू टू चे भूतकाळी वाक्य असेल तर याच पद्धतीने सो च्या जागी डबल टू व दॅट च्या जागी सिंगल टू घेऊन त्यानंतर शी कुड नॉट काढून अंडरस्टँड लिहावे व
रीमा वॉज टू स्टुपिड टू अंडरस्टँड हे वाक्य तयार करावे. द बॉक्स इज सो हेवी दॅट आय कॅन नॉट कॅरी इट या वाक्याचे टू टू मध्ये रूपांतर करण्यासाठी सोच्या जागी डबल टू घ्यावे. म्हणजेच हेवी या विशेषणापूर्वी डबल टू घ्यावे व हेवी या विशेषणानंतर फॉर मी घ्यावे. इथे द बॉक्स हा निर्जीव कर्ता आहे म्हणून आय कॅन नॉट काढून आयचा बदल फॉर मी करावा. फॉर मी म्हणजे मला. हेवी या विशेषणानंतर फॉर मी लिहून फॉर मी नंतर दॅट काढून सिंगल टू घ्यावे व टू नंतर कॅरी इट लिहावे. आता हे वाक्य पहा. द बॉक्स वॉज सो हेवी दॅट आय कुड नॉट कॅरी इट हे वाक्य भूतकाळी असल्याने सोच्या जागी डबल टू लिहिला आहे व आय कुड नॉट काढून आयचा बदल फॉर मी करून हेवी या विशेषणानंतर फॉर मी लिहिले आहे व दॅट काढून दॅटच्या जागी टू घेतले आहे व टू नंतर कॅरी इट लिहिले आहे. सो दॅटच्या वाक्यातील आय कॅन नॉट आय कुड नॉट कडून फॉर मी, ही कॅन नॉट ही कुड नॉट कडून फॉर हिम, शी कॅन नॉट शी कुड नॉट कडून फॉर हर, वी कॅन नॉट वी कुड नॉट कडून फॉर अस, दे कॅन नॉट दे कुड नॉट कडून फॉर देम, यू कॅन नॉट यू कुड नॉट कडून फॉर यू, इट कॅन नॉट इट कुड नॉट कडून फॉर इट घ्यावे. सो दॅटच्या वर्तमान काळी वाक्यात कॅन नॉट बी असेल तर दॅट पासून कॅन नॉट पर्यंतचे शब्द काढून टाकावेत व विशेषणानंतर सिंगल टू घेऊन टू नंतर बी घ्यावे. आता हे उदाहरण समजून घेऊया. दिस न्यूज इज सो बॅड दॅट इट कॅन नॉट बी ट्रू. ही बातमी इतकी वाईट आहे की ती खरी असू शकत नाही. या वाक्यात सो काढून सोच्या जागी डबल टू घेऊन टू नंतर बॅड हे विशेषण घेतले आहे. बॅड या विशेषणानंतर सिंगल टू लिहून त्यानंतर मूळ वाक्यातील बी लिहून बी नंतर ट्रू लिहिले आहे. आता आपले दिस न्यूज इज टू बॅड टू बी ट्रू हे टू टूचे वाक्य तयार झाले आहे. सो दॅटच्या भूतकाळी वाक्यात कुड नॉट बी असेल तर दॅट पासून कुड नॉट पर्यंतचे शब्द काढून टाकावेत व विशेषणानंतर सिंगल टू घेऊन टू नंतर बी घ्यावे. दिस न्यूज वॉज सो बॅड दॅट इट कुड नॉट बी ट्रू. ही बातमी इतकी वाईट होती की ती खरी असणे शक्य नव्हते. या वाक्यात दॅट पासून कुड नॉट काढून त्या जागी टू बी लिहून टू बी नंतर ट्रू लिहिले आहे व दिस न्यूज वॉज टू बॅड टू बी ट्रू हे टू टूचे वाक्य तयार केले आहे. आता इथे टू टू व सो दॅटची एकत्र उदाहरणे दिली आहेत ती पाहून घ्या.